नमस्कार. मी डॉक्टर शशिकांत काळे, पुणे विद्यापीठातून 1978ला BMS ही पदवी घेऊन 80पासून कोलार भगवती येथे मिश्र वैद्यकीय चिकित्सक म्हणून धन्वंतरी हेल्थ केअर क्लिनिक असे माझे त्या ठिकाणी आहे. 41 वर्षामध्ये जो काही मला अनुभव आला तो आपल्यापर्यंत शेअर करावा आणि त्यातून आरोग्य आणि आजार, आहारातून आपण आहाराच्या दुष्परिणामामुळे किंवा व्यवस्थित आहार न घेतल्यामुळे आपल्याला आजार निर्माण होतात आणि तेच आजार होऊ नये म्हणून किंवा आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपल्याला आहारातून काय काय करता येईल या दृष्टीने आम्ही या ठिकाणी आपल्याशी सुसंवाद साधतात. सो मृणाल काळे या आपले प्रश्न जे आहेत ते आम्ही संकलित स्वरूपात केलेले आहेत आणि त्या मला ते प्रश्न विचारतील आणि आपण अशी याची सिरीज असं सुरू करणार आहोत. आत्ता हे पहिलं जे आहे हे आपल्याशी हितगुज आहे. त्यानंतरच्या ज्या सिरीज सुरू होतील त्या स्पेसिफिक प्रत्येकाचं एक आपण या ठिकाणी सांगणार आहोत. धन्वंतरी क्लिनिक यामध्ये धन्वंतरी देवतेबद्दल जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेबद्दल आणि या देवतेबद्दल माहिती जाणून घ्यायला आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आपल्या सर्वांना माहिती की धनत्रयोदशीला म्हणजे दिवाळीच्या आधी आपण 4 दिवस ही जी पूजा करतो ती धनाची पूजा करतो. पण संकल्पना अशी आहे की आपल्याला अपेक्षित असं आहे की त्या ठिकाणी आपण या वैदिक शास्त्राची जी देवता आहे तिची पूजा करणं गरजेचं आहे. कारण असं म्हटलं जातं आपलं आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. तर त्या संपत्तीची पूजा म्हणजे धन्वंतरीची पूजा. 2014पासून धनत्रयोदशीला आयुर्वेद दिवस म्हणून मान्यता दिलेली आहे आणि धन्वंतरी पूजन देशभर धन्वंतरी जयंती म्हणून केली जात असते. तर या ठिकाणी धन्वंतरीची जी प्रार्थना आहे आम्ही सर्व वैदिक व्यावसायिक ती प्रार्थना करतो. त्याच्यात तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला निश्चित ते आवडेल. नमो देव धन्वंतरी सौख्य राहता, जगी एक हाची असे दुःख हरता, प्रभो दीर्घायू आरोग्य सर्वास दे, अशी प्रार्थना तुझ्या ऐकपाई. ही प्रार्थना बघितली की आम्ही परमेश्वराला विष्णुरूप जो आहे धन्वंतरी असं म्हटलं जातं की ज्यावेळेला समुद्रमंथन झालं त्याच्यातून जी 14 रत्न निघाली त्यातील धन्वंतरी एक आहे. त्याच्या एका हातामध्ये अमृत कलश आहे. आता आपण जर प्रतिमा बघितली तर दुसऱ्या एका हातामध्ये अमृत कलश आहे, दुसऱ्या याच्यामध्ये सुदर्शन चक्र आहे, औषधी वनस्पती आहेत. हिची जी वैद्यक शास्त्राची देवता आहे तिला नमन करून आम्ही प्रत्येक वैद्यकीय व्यवसाय आपला व्यवसाय सेवा ही करत असतो. धन्वंतरी देवतेबद्दल माहिती जाणून घेतल्यानंतर धन्वंतरी हेल्थ केअर या संकल्पनेबद्दल काय सांगाल? म्हणजे असं म्हटलं जातं की म्हणजे आजार हे होऊ नये म्हणून हेल्थ केअर या शब्दातच काय आलं की धन्वंतरीच्या आशीर्वादाने तुमच्या आरोग्याची, रुग्णांच्या आजाराची काळजी घेण्याचं जी एक संकल्पना आम्ही केलेली आहे किंवा ध्येय मगुराशी बाळगलेलं आहे. त्याच्यातून धन्वंतरी हेल्थ केअर हे आपण जे सिम्बॉल म्हणून निवडलेलं आहे. स्कूल ऑफ हेल्थ सायन्स एज्युकेशन म्हणजे काय सांगता येईल? आपल्या नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे. त्याच्या वतीने डिप्लोमा इन न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन हे अपेक्षित आहे. तर केंद्र शासनाने 2014पासून याला प्रोत्साहन दिलेलं आहे. प्रत्येक वैद्यक व्यवसायाने आपला व्यवसाय सांभाळून समाजासाठी आपल्याला हेल्थ एज्युकेशन देता यावं यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलेलं आहे. म्हणजे आहार आणि आरोग्य याचा संबंध त्या ठिकाणी असल्यामुळे जे हेल्थ एज्युकेशन देणं गरजेचं आहे. कारण शाळांमध्ये जर आपण विद्यार्थ्यांना जर व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्यांच्या घरात होणारे आजार हे आपल्याला दूर करता येईल किंवा वेळ काळजी घेऊन त्यांनी त्याच्यामुळे होणारे जे नुकसान आहे ते टाळता येईल. म्हणून हे या ठिकाणी धन्वंतरी हेल्थ केअर किंवा स्कूल ऑफ मेडिसिन ते आपण असं म्हटलं की कंटिन्युअस एज्युकेशन ऑफ द हेल्थ सायन्स या ठिकाणी आपण अपेक्षित आहे. आपल्याला हेल्थ एज्युकेशन हे किती आवश्यक आहे ही आपण माहिती डॉक्टरांकडून घेतल्यानंतर भारत माता, स्वामी विवेकानंद, डॉक्टर अब्दुल कलाम हे आपले प्रेरणा स्रोत आहेत असं आपण म्हणालात. याबद्दल आम्हाला काय सांगता येईल?
भारत माता ही आपल्या सर्वांची म्हणजे हृदयस्थ आहे. तिला स्मरून आपण सर्व हे करत व्यवसाय करत असतो किंवा दैनंदिन जीवन हे आपण जगत असतो. आणि स्वामी विवेकानंदांची 150वी जयंती 2013ला झालेली आहे. स्वामी विवेकानंदांनी स्वस्थ भारत, समृद्ध भारत, बलशाली भारताचं स्वप्न बघितलं. तेच पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रेरणास्थानी ठेवून आपण काम करत आहोत. स्वर्गीय डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांना भारतरत्न हे आहेत आणि माजी राष्ट्रपती होते ते. त्यांनी शक्तिशाली भारताचे जे स्वप्न बघितलं ते पूर्ण करण्यासाठी धन्वंतरी हेल्थ केअर, आम्ही आरोग्य भारतीचे कार्यकर्ते हा खारीचा वाटा उचलत आहोत. आरोग्य भारती या संघटनेमार्फत आपण हे कार्य करत आहात. तर या संघटनेची नेमकी उद्दिष्ट काय आहेत त्याबद्दल काय सांगता येईल? 2 नोव्हेंबर 2002ला आरोग्य भारती ह्या संघटनेची स्थापना झालेली आहे. सर्व पॅथीतील डॉक्टरांनी एकत्र येऊन एकमेकाच्या पॅथींचा आदर करत केवळ आणि केवळ रुग्णसेवेसाठी या ठिकाणी ते समर्पित भावनेने काम करत आहोत. तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही जी आपले मूळ उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी आरोग्य भारती ही संकल्पना राबवत आहे. स्वस्थ व्यक्ती म्हणजे निरोगी व्यक्ती, स्वस्थ कुटुंब, स्वस्थ गाव, स्वस्थ राज्य, स्वस्थ देश आणि स्वस्थ विश्व, हे विश्वची माझे घर ही जी आपली संकल्पना आहे किंवा वसुधैव कुटुंबकम, त्यामुळे जग हे आजारापासून मुक्त व्हावं, स्वस्थ राहावं यासाठी आरोग्य भारती ही भारतात काम करत आहे. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असून संघ परिवारातील ही संघटना आहे. आरोग्य चांगले राहावे असे आपण नेहमी बोलतो, पण हे आरोग्य म्हणजे तरी नेमके काय किंवा या आरोग्याची व्याख्या तरी काय सांगता येईल? आणि आरोग्य विज्ञान शिक्षण मालेचा उद्देश नेमका काय आहे? छान प्रश्न विचारला. आरोग्याची व्याख्या जी सुश्रुतांनी सांगितली सुमारे 5000 वर्षापूर्वी, तीच व्याख्या 1948ला WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याला जागतिक आरोग्य संघटना असं म्हटलेलं आहे, त्यात त्यांनी सांगितलं असेल की एखादी व्यक्ती ही निरोगी किंवा स्वस्थ आहे हे केव्हा म्हणता येईल की जिच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की त्याच्यामध्ये आजाराची लक्षणं किंवा व्याधीची लक्षणं नाहीत म्हणजे ती व्यक्ती निरोगी आहे. तसं नसून ती शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिकदृष्ट्या सुस्थितीत असणं म्हणजे ती व्यक्ती निरोगी आहे. आणि आयुर्वेदात तेच सांगितलं की आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ हे जे प्रमुख सांगितलं की दोष धातू मला मूलमी शरीरम. तर वात, पित्त, कफ हे त्रिदोष, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सप्तधातू आणि मल म्हणजे पुरुष, मूत्र आणि श्वेत हे समस्थितीत असणं. त्याचप्रमाणे प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन हे स्वस्थ असणं म्हणजे निरोगी आहे. बघा की आपली जी व्याख्या आहे आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाच्या ऋषींनी जी सांगितली ती जागतिक आरोग्य संघटनेने सांगितली की ती व्यक्ती कौटुंबिक, सामाजिक सुस्थितीत असणं म्हणजे प्रसन्न आत्मा, इंद्रिय, मन स्वस्थ इत्यादी. आता आयुर्वेदाचा जो उद्दिष्ट आहे तोच या आरोग्य विज्ञान संकल्पनेचा आहे की आपण जे या ठिकाणी सुरू केले की हेल्थ सायन्स, तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य व्याधी परिमोक्षा, जो निरोगी आहे त्याच्या आरोग्याचं रक्षण करणं आणि जो आजारी आहे त्याचे आजाराची लक्षणं आहे ती दूर करणं या ठिकाणी अपेक्षा आहे. म्हणजे या ठिकाणी टू कंट्रोल द डिसीज, क्युअर दिस अँड प्रिव्हेंट द डिसीज, म्हणजे आरोग्य विज्ञान शिक्षण मालेचंच उद्दिष्ट आहे की आजार हा होऊ नये म्हणून काय काय काळजी घेते. असं म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आपण बघतो की आजार झाल्यावर नीट करण्यापेक्षा होऊ नये म्हणून जर काळजी घेतली गेली तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होईल. असे खूप आजार आहेत की ते वेळच्या वेळेला जर आपण त्यावर लक्ष दिलं, आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्या आजार होणारा जो खर्च आहे म्हणजे घरातल्यांचा आहे, समाजाचा आहे, शासनाचा आहे, तो कमी व्हायला निश्चित मदत होत जात असते. म्हणून या ठिकाणी जे कंटिन्युअस एज्युकेशन ऑफ हेल्थ सायन्स आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये फूड अँड न्यूट्रिशन आहे, या इग्नूच्या जे उद्दिष्ट आहे तेच आरोग्य भारतीचं आहे आणि ते त्या ठिकाणी आपण कार्यरत आहोत. छान. आजार झाल्यावर बरा करत बसण्यापेक्षा आजार होऊच नये म्हणून कशी काळजी घ्याल याबद्दल डॉक्टर छान माहिती दिली. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं फारशी औषधं किंवा दवाखाने, हॉस्पिटल्स अस्तित्वात नव्हती. त्यावेळेला आजार झाल्यानंतर बरीचशी औषधंही स्वयंपाकघरातच शोधली जायची आणि प्राथमिक स्वरूपाची औषधंही त्याच ठिकाणी आपल्याला मिळू शकतात असं म्हटलं जायचं. तर स्वयंपाकघरातील औषधांचा खजिना
म्हणजे नेमकं काय सांगते? पूर्वी आजीबाईचा बटवा अशी संकल्पना आपल्या आजोबा आजींनी रुजवलेली होती. इंग्रजांचं ज्या वेळेला भारतात आगमन झालं, साधारणतः 1818 नंतर ज्या वेळेला लॉर्ड मॅकेलेनी त्या ब्रिटिश शिक्षण पद्धती रुजवली, त्या वेळेपासून पाश्चात्य वैद्यकशास्त्र, मॉडर्न मेडिसिनचं, ॲलोपॅथीचं अस्तित्व भारतात जे प्रचार आणि प्रसार झाला, तोपर्यंत आयुर्वेद, युनानी, सिद्ध याचा प्रचार होत होता. दुर्दैवाने त्यावेळेला हे शास्त्र मागे पडलं. पण हे जे स्वयंपाकघरातील वनौषधींचा खजिना, ते किचनमधील जे आपण बघतो की आपल्या किचनमध्ये काय काय असतं की सुंठ, मिरी, पिंपळी, लवंग, दालचिनी, वेलदोडा, हे जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत, म्हणजे स्पायसी फूड, याचा कसा उपयोग होतो ते आपण एक व्याख्यानामध्ये तर एक स्पेशल त्यासाठी घेणार आहोत. पण जाता जाता या ठिकाणी एवढं आवर्जून सांगावं लागेल की पूर्वी जेव्हा स्वाईन फ्लूची साथ येऊन गेली, तर रशियामध्ये मॉस्को शहरामध्ये त्याच्यावर संशोधन झालं की हे जे स्पायसी आहेत, स्पायसी फूड जे आहेत, मसाल्याचे पदार्थ, सुंठ, मिरी, पिंपळी, लवंग, दालचिनी, हे जर आम्ही याचा काढा करून घेतला तर आपण तो उष्ण असल्यामुळे त्याच्या नाकातून शिरा म्हणजे स्राव हा बाहेर येतो, टाकला जातो. त्यामुळे जे व्हायरसेस आहेत ते नाकात जाऊन पुढे जो स्वाईन फ्लू होतो तो रोखला जातो. तसंच आत्ताच्या करोनाच्या बाबतीत, कोविड-19च्या बाबतीत आयुष केंद्र सरकार शासनाचं जे स्वतंत्र आयुर्वेद मंत्रालय आहे, त्यांनी आयुषचा काढा घ्यायला सांगितला होता. त्याच्यामध्ये सुंठ, मिरी, पिंपळी हेच आहेत आणि त्याच्या टॅबलेटसुद्धा बाजारात अवेलेबल झालेल्या आहेत. त्या आपण जर घेतल्या गेल्या तर काही याच्यामध्ये लक्षणं सौम्य असताना, म्हणजे कोविड पॉझिटिव्ह आहे पण लक्षणं नाही, त्यांना पुढचे कॉम्प्लिकेशन झाले नाही असे व्यवहारामध्ये झालेलं आहे. तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, व्हायरसेस, ते थोपवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेमध्ये टेक्सास नावाचं राज्य आहे, त्या ठिकाणी कॅन्सर युनिट, अँडरसन कॅन्सर युनिट जगातल्या प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी काय माहिती आहे का की केमोथेरपी, रेडिएशन, ऑपरेशन झाल्यानंतर जे काही साईड इफेक्ट होतात ते कमी होण्यासाठी किंवा होऊच नये म्हणून काळजी घेण्यासाठी हे आयुर्वेदातले सर्व वापरलं जातं. आता आपण दररोजच्या आहारामध्ये हळद वापरतो. हळदीमध्ये कर्क्युमिन हे जे औषध आहे, तो म्हणजे घटक आहे, ते कॅन्सरला प्रतिबंध करतं. त्याचप्रमाणे तमालपत्र आहे. हे जे औषधं सांगितलं त्यांनी त्याच्यावर रिसर्च झालेला आहे की तमालपत्र झालं तर, आणि जर हळद आपण नियमित सेवन केली गेली तर कॅन्सरचं जे ट्यूमर आहे किंवा कॅन्सरचं सेकंडरी मेटास्टॅसिस शरीरामध्ये जे पसरण्याची शक्यता असते ती प्रतिबंध होण्याला मदत होत जात असते. आपण यासाठी हे जे स्पायसेस जे आहे त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊन जास्त मी डिटेल माहिती देईल. आज आपण या आहार, आरोग्य आणि आजार याची ओळख करून घेण्यासाठी थोडक्यात या ठिकाणी एवढं सांगितलं आहे. आपला आहार हेच आपलं औषध असतं, याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? हिप्पोक्रॅटिस, अर्वाचीन वैद्यकशास्त्राचे जनक, यांनी सुमारे 2000 वर्षापूर्वी सांगितलं की युअर फूड शुड बी युअर मेडिसिन आणि युअर मेडिसिन शुड बी युअर फूड. म्हणजे आपला आहार हेच आपलं औषध आहे. आपण बघतो की आता बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं त्यावेळेस बाळ बाहेरून काही घेत असते का नाही, तर आई जे अन्न पाणी घेते त्याच्याच रक्ताद्वारे बाळाची वाढ होत असते. त्यानंतर बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईच्या दुधावरच असतं. आई जे खाते ते त्या बाळाला दुधातून मिळत असतं. आणि त्या 6 महिन्यानंतर जेव्हा बाळ हळूहळू, आपण त्याला पातळ म्हणजे मुगाचं वरण वगैरे, भाताचे पेज वगैरे असे देतो, त्यामुळे त्या आहारातून त्याचं पोषण व्हायला लागतं. आणि जसजसं आपण मोठं होत जातो, आपण सर्व दात आल्यानंतर खायला सुरुवात करतो, तर आपली वाढ जी होत असते हे आहारातूनच होत असते. आता शिशु अवस्था, बाल्यावस्था, तरुणावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था अशा ज्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये आहार हे महत्त्वाची भूमिका बजावत असतं. म्हणून त्यावेळेला होणारे जे आजार आहेत ते होऊ नये म्हणून किंवा झालं अटक येण्यासाठी आपण आपला आहार आहे हेच आपलं औषध, असं आपली संकल्पना हिप्पोक्रॅटिसने मांडलेली आहे. तीच या ठिकाणी आपण पुढे गृहीत धरू. त्याप्रमाणे आपल्याला आहार आणि पोषण याबद्दल आपण विचार करत आहोत. आधुनिक तत्वज्ञानानुसार अन्नातील पोषण तत्वे याबद्दल काय सविस्तर माहिती सांगता येईल? समतोल आहार, ज्याला इक्वल डाएट असं म्हणतात, त्याच्यामध्ये आर्वाचीन दृष्ट्या जर बघितलं तर म्हणजे प्रॉक्सिमल प्रिन्सिपल्स त्याला म्हटलं जातं की आहार आणि पोषण याच्यातील महत्त्वाची घटकद्रव्य तर प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट
विटॅमिन्स, मिनरल, वॉटर अँड फायबर. म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ, फॅट म्हणजे तैल पदार्थ, वॉटर म्हणजे पाणी, फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ, मिनरल्स म्हणजे खनिजे आणि जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स. हे आपल्या आहारामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. याचं प्रमाण कमी जास्त झालं, कमतरता झाली तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. आणि ह्या विटॅमिन्स मिनरल्सच्या डेफिशियन्सीमुळे किंवा प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट याच्यामुळे आपल्याला जे आजार आपण होत असतात त्याची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत. पण या एकच लक्षात ठेवायचं की आपल्या आहारामध्ये हे पुरेसे प्रमाणात असणं गरजेचं आहे. थोडक्यात आता जाता जाता जर बघितलं आपण तर आता की म्हणजे स्थूलपणा जो आहे त्याच्यामुळे काय होतं, ओव्हरवेट, ओबेसिटी आणि मेटाबॉलिक सिंड्रोम रिलेटेड डिसीज हे जे काही आजार होत असतात हे आपल्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या आहारामध्ये पिष्टमय पदार्थाचं प्रमाण कमी करून प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं आणि तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं. म्हणजे आपण 40-40 आणि 20 म्हणजे 40% प्रोटीन, 40% कार्बोहायड्रेट, 20% जर आपल्या आहारामध्ये तेलाचं प्रमाण असेल तर आपली तब्येत चांगली राहण्यासाठी मदत होते. ज्याला समतोल आहार म्हणतात. आहारामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्सची अत्यंत आवश्यकता आहे, फायबर्स आहेत आणि पाणी आहे, हे सर्वात अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदाच्या दृष्टीने जर बघितलं तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय आहे, गोड, आंबट, खारट, कडू, तुरट आणि तिखट हा आहार आपल्या याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपल्याला बघा, आपल्या जीवेला, चवीला काही पदार्थ गोड लागतात, काही कडू लागतात, काही तिखट लागतात. हा षटरसात्मक आहार असावा हे आपल्या आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आहार आणि पोषण किंवा त्याचे प्रकार कोणते सांगता येतील? आहार आणि पोषण याच्या बाबतीत आता जर बघितलं तर आहार आपला 3 प्रकारचा आहे. म्हणजे शुद्ध शाकाहार, मांसाहार आणि मिश्र आहार. तर आपण जे घेतो गहू, ज्वारी, बाजरी वगैरे आणि फळफळावळ जे घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे फळं, पालेभाज्या तर शाकाहार आहे. आणि मांसाहार याच्या ठिकाणी म्हणजे आपल्या त्या ठिकाणी अंड पण आहे, बिर्याणी आहे, मटण आहे, मांस आहे, नंतर मासे आहेत. हे सगळे मिश्र याच्यामध्ये मोडतात. मांसाहारमध्ये काही जण मिश्र आहार करतात, म्हणजे शाकाहार अधिक मांसाहार. पण शुद्ध शाकाहार हा अतिशय चांगला आहे. पुढे आपण जेव्हा बघणार ॲसिड अँड अल्कली डाएट, तर अल्कली डाएट जो आहे तो शाकाहारामध्ये समावेश केलेला आहे. आणि भगवद्गीतेमध्ये सात्विक आहार म्हणून जो सांगितलेला आहे तो शाकाहार आहे. राजस आणि तामस जो आहार सांगितलेला आहे तो या ठिकाणी आपण मांसाहार. आणि तो दुसरा आहे म्हणजे ते त्याच्या ऐकं नाही, पण कमी प्रमाणात त्याला जे घेत असेल त्याप्रमाणे त्यांनी घेणं, म्हणजे त्याच्या आवडीनुसार सगळं आहे. पण हे आपला आहार जो असावा तो शक्यतो शाकाहारी असतो. कारण वेगवेगळ्या प्रकारचे आजार जेव्हा बघतो, आता मांसाहाराच्या बाबतीत बघितलं त्याच्यामध्ये काय की प्रोटीन आहे मान्य आहे, पण 100 ग्रॅम मांसामध्ये साधारणतः 27 ते 28 ग्रॅम प्रोटीन मिळतं, पण त्यामध्ये फायबर्स नसतात. सतत अति प्रमाणात मांस सेवन केल्यानंतर जे त्या लोकांना बद्धकोष्ठता आणि बद्धकोष्ठतेचं रूपांतर मूळव्याधीमध्ये म्हणजे पाईल्समध्ये होत असते, हिमोरॉइड्स. त्यामुळे त्याच्या जोडी जर फायबर्स, तंतुमय पदार्थ भरपूर गेले तर मग पोषक होतं. पण एखाद्या प्राण्याची हत्या आपण जेव्हा करतो त्यावेळेला आपण विचार करायचा आपला आहार कसा असावा. पण असं जगामध्ये आता शाकाहाराचं जास्त प्रचार आणि प्रसार होत आहे, तर ज्याच्या त्याच्या आवडीने या ठिकाणी कुठल्याही आहाराचं आपण हे करणार नाही, आवडीचा प्रश्न आहे. पण जर तुम्ही मांसाहार करत असाल तर त्याच्यामध्ये पालेभाज्या, सॅलेड्सचं प्रमाण भरपूर घ्या. आणि जे मासे आहेत त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे आठवड्यातून 2दा ते 3दा मासे घ्यायला हरकत नाही. आणि आयुर्वेदामध्ये पण मांसाचं सेवन करायला सांगितलं, पण केव्हा आपला जीव वाचण्यासाठी. ज्यावेळेला पांडू आजार म्हणजे ॲनिमिया झालेला आहे त्यावेळेला सुश्रुतांनी यकृताचा रस प्राशन करायला सांगितलं आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी त्याला मांसाहाराला सशर्त म्हणजे अत्यावश्यक असेल, जे आपल्या आजार आपल्याला जगायचं आहे त्यासाठी जर आपल्याला गरज असेल तर मात्र मांस सेवन करायला सांगितलं आहे. पण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा चमचमीत लागतं म्हणून असं करण्यासाठी असं करू नये. असे काही 2 वर्ग आहेत, ज्याची जशी आवड असेल त्याप्रमाणे त्यांनी करावं. पण आपला आहार हा आपल्या शरीराला काय लागतं, आवश्यक आहे ते जे मगाशी बघितले प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल, वॉटर, फायबर याच्यात आपण विचार करून घेणं गरजेचं आहे. हल्ली बाजारात विविध प्रकारची कडधान्ये, तृणधान्ये मिळतात. ती कशी किंवा खावी याबद्दल काय माहिती सांगता येईल? आता तृणधान्य आणि कडधान्य याचा विचार आपल्याला असणं आवश्यक आहे. कारण बघा की आता प्रॉक्सिमल प्रिन्सिपलमध्ये मी सांगितलं की प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट
आपल्याला प्रोटीनची गरज असते. आपलं वजन जे आहे 1 किलोला 1 ते 1.5 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. आणि त्यामुळे आपल्याला गहू, ज्वारी, बाजरी, भात, बटाटा, साबुदाणा हे पिष्टमय पदार्थ आहे. याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट जास्त जातात, पण प्रोटीन कमी जातं. प्रोटीन भरून काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? मठ, मूग, वाटाणा, हरभरा, राजमा, चवळी याची उसळ आपण करून घेतो. मग जर आहारामध्ये हे व्यवस्थित प्रमाणात घेतलं, मोड आलेलं धान्य घेतलं, तर आपल्याला प्रोटीन पण जातात, त्याच्यातून फायबर्स पण जातात आणि सालीसहित असल्यामुळे आपल्याला फायबर गेल्यामुळे हा जो बद्धकोष्ठीचा त्रास होणार नाही. आणि जे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट हे व्यवस्थित प्रमाणात गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी जो आवश्यक शरीराला असणारे पदार्थ आहेत, घटक द्रव्य, ज्याला प्रॉक्सिमल प्रिन्सिपल्स म्हणतात किंवा पोषक द्रव्य, ते पुरेशी प्रमाणात जात असतात. गहू वापरताना आपण आपला जो गहू आहे त्याच्याची खपली गहू आवर्जून वापरावा. 2 सातू, ज्याला बार्ली असं म्हणतात, ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे, ओव्हरवेट आहे, ज्यांचं वजन वाढलेलं आहे, ओव्हरवेट, ओबेसिटी, मेटाबॉलिक सिंड्रोम रिलेटेड डिसीज म्हणजे स्थौल्य, मेदोरोग आणि मेदप्रदोषजन्य व्याधी होऊ नये म्हणून असं वाटत असेल तर आहारामध्ये आपण बार्ली म्हणजे सातूचा अवश्य वापर करावा. नाचणी म्हणजे नागली, त्याच्यामध्ये नॅचरल कॅल्शियम असतं. म्हणजे गहू, ज्वारी, बाजरीमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. म्हणजे गव्हामध्ये जर आपण नाचणी, सातू, सोयाबीन टाकलं तर आपल्याला पुरेसे प्रमाणात प्रोटीन जात असतं. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये आपल्याला 41 ग्रॅम प्रोटीन जात असतं. त्यामुळे दुसरं प्रोटीनसाठी आपल्याला कुठलेही जे आर्टिफिशियल किंवा पॅकिंगमधले प्रोटीन्स घ्यायची गरज लागत नाही. आपण सोयाबीनची डाळ आणून दळणामध्ये वापरली तर ती आपल्याला प्रोटीन देत असते. दुसरं सातू आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आणि मुख्य म्हणजे या सातूचा उपयोग त्याला मूत्राशमरी, जे किडनी स्टोन असेल त्याचाही चांगला उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे पित्ताशमरी म्हणजे पित्ताशयात खडे होणं, त्याच्या सुटके होऊ नये म्हणून वापरला जाऊ शकतो. म्हणजे आहारामध्ये सातू जर पुरेसे प्रमाणात असेल तर आपल्याला पित्ताशयात खडे किंवा मूत्राशयात म्हणजे मूत्रमार्गात खडे, किडनी स्टोन होऊ शकत नाही. झाल्यानंतर ते पुन्हा रिकर्ज जो असतो तो त्रास टाळला जातो. ज्वारीच्या बाबतीत बघितलं, पचायला हलके आहे, ज्वारीची लाह्या आपण घेऊ शकतो. तांदूळ आहे, त्याच्यामध्ये पण एक लक्षात ठेवा, तांदूळ हा पॉलिश तांदूळ वापरायचा नाही. पॉलिश करताना त्याचं B1 हे सत्व निघून जात असतं. त्यामुळे 6.5 किंवा हातसडीचा तांदूळ जो आहे तो आपण आवर्जून वापरावा. गहू, ज्वारी, बाजरीमध्ये आयर्न नाही. मग आता मल्टीग्रेन आटा आपण घरी तयार करू शकतो, ते वापरायचं असतं. गव्हामध्ये त्याच्या जुडलेल्या प्रोटीनसाठी वाटाणा, हरभरा सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. नंतर कुट्टू काटा म्हणून एक पावडर मिळते, ती आहारात गरज आहे. या ठिकाणी 35 ते 40च्या पुढच्या महिलांना ते प्री मेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज याच्यामध्ये कुट्टू काटा हे चांगलं काम करत असतं. बऱ्याच वेळा कसं होतं की वयस्कर महिला असतात, त्या महिलांचं पोस्ट म्हणजे याचं मेनोपॉज याच्यामध्ये त्यांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी पडल्यामुळे म्हणजे आहारात कॅल्शियम शोषण होत नाही आणि त्यांचं ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओमॅलिशिया जेव्हा होत असतो त्यावेळेला त्यांच्या रक्तामध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम कमी पडल्यामुळे त्यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे महिलांनी आहारामध्ये कुट्टू काटाचा समावेश करावा. त्याचप्रमाणे आपण बघितलं की क्विनोआ हे भगरीसारखं असतं, उपवासाला वापरता, पण ते पाण्यात टाकल्यानंतर त्याला मोड येतात, त्याच्यातून व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात मिळतं. त्यामुळे कुट्टू काटा हे महाशिवरात्री, नवरात्रीला आपण वापरू शकतो, उपवासाला चालतं. भगर वगैरे. साबुदाण्याच्या बाबतीत बघितलं तर साबुदाणा हा याच्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर आहे, त्यामुळे पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात जात असतात. साबुदाणा हा ज्या वेळेला लूज मोशन असेल तर साबुदाण्याची खीर आपण करू शकतो, ती घेऊ शकतो. पण तसा जर साबुदाणा खाल्ला, सतत साबुदाण्याचं खाल्लं तर कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो. अशा प्रकारे आपण गहू, ज्वारी, बाजरी, भात, बटाटा, साबुदाणा हे जे आहेत ते आहारामध्ये आहेत, जे आपल्याला असणं आवश्यक आहे, पण ते योग्य प्रमाणात घेतलं तर त्रास होणार नाही. तांदूळ वापरताना 6.5 वापरायचं, गहू वापरताना खपली गहू वापरायचा, बार्ली, सातू आवर्जून वापरायची. लोकमान्य टिळकांना ज्या वेळेला म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की कुठेतरी असं माझ्या वाचण्यात आलं, त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलं. त्यांना जेव्हा मधुमेह झाला तर मधुमेह हा आटोक्यात आणण्यासाठी सातूच्या भाकरी त्यांनी खाल्ल्या असं वाचण्यात आलं. तर त्यामुळे मग जर सातू एवढं चांगलं आहे तर आता सातूवर आर्टिकल्स पण पब्लिश झालेले आहे की बार्ली प्रिव्हेंट डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज, कंट्रोल द डायबिटीज. आणि आहारात बदल झाला तर तो आपल्याला
कमी व्हायला मधुमेह निश्चित फायदा होत असतो. आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला फळे आणि पालेभाज्या भरपूर प्रमाणात खायला सांगतात. तर आहारामध्ये यांचं महत्त्व काय आहे? छान प्रश्न आहे. जे आपण बघितलं आता की प्रॉक्सिमल प्रिन्सिपल्स किंवा आहाराच्या बाबतीत बघितलं की आपल्या आहारामध्ये सॅलेड भरपूर पाहिजे, फळं पालेभाज्या पाहिजे. ज्या ज्या ऋतूत जी जी फळं पालेभाजी उपलब्ध आहे ती जाणं अत्यंत गरजेचं आहे. साधारणतः 100 ते 150 ग्रॅम पालेभाज्या आपल्या याच्यात गेल्या पाहिजेत. आणि आता 5 प्रकारची फळं अमेरिकन हार्ट असोसिएशन, इंडियन हार्ट असोसिएशन असं सजेस्ट केलं की आहारामध्ये जितके जास्त फळं जातील त्याच्यामुळे नैसर्गिक व्हिटॅमिन सी, मिनरल्स भरपूर प्रमाणात जाईल, जी आपल्याला वरून सप्लिमेंट घ्यायची गरज लागते ती लागणार नाही. आणि आपल्या आहारामध्ये जर पालेभाज्या असेल तर आपल्याला फायबर्स भरपूर प्रमाणात जाईल. आणि जे मेटाबॉलिक सिंड्रोम रिलेटेड डिसीज, जे ओबेसिटीमुळे होणारे जे आजार आहेत ते टाळण्यासाठी याचा उपयोग होतो. कारण काय होतं की जर तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात गेले तर आपला जो आहार जो आहे पिष्टमय पदार्थ त्याची तयार होणारी जी साखर आहे ती कमी प्रमाणात ॲब्सॉर्ब होऊन आपल्याला त्या ठिकाणी कुठलं हे जे आजार आहेत, मेदरोग, मेदप्रदेशजन्य व्याधी, हे टाळण्यासाठी याचा निश्चित चांगला उपयोग होतो. म्हणून आणि आता जर बघितलं तर प्रत्येक फळामध्ये आता आलू बुखार तुम्ही हात घालून बघा, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. त्याचप्रमाणे अंजीर आहेत. जे जे फळं आहेत ते आपण सगळे घेऊ शकतो. त्या फळांच्या बाबतीत आणि पालेभाज्यांच्या बाबतीत आपण स्वतंत्रपणे बघणार. पण आता या जाता एवढं महत्त्व सांगणार की मधुमेहाचे पेशंटने कुठल्याही प्रकारची पिकलेली फळं खायची नाही. किवी असू देत, पपई असू देत, आंबा असू देत, चिक्कू असू देत, पण कैरी शाखा खाऊ शकतात, कच्ची केळी खाऊ शकतात. त्याच्यामुळे भरपूर फायबर्स जात असतं आणि आपल्या शरीराला लागणारे पोटॅशियम, मॅग्नेशियम त्याच्यातून त्या सर्व फळांमधून जात असतं. कच्ची पपई चालू शकते आणि फणस, कच्च्या फणसाची भाजी करून सुद्धा ते खाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण पालेभाज्या, फळं जर घेतली नैसर्गिक सोबत, कसं होतं की आता गहू, ज्वारी, बाजरी जसं पिष्टमय पदार्थ त्याची साखर तयार होते, ऊसाची जी साखर तयार होते आणि फळांमधली जी फ्रुक्टोज साखर आहे ती तेवढीच आपल्याला त्रासदायक की जास्त प्रमाणात जर गेली तर. म्हणून पिकलेली फळे शक्यतो टाळावी. कारण 1 ग्रॅम साखरेपासून म्हणजे पिष्टमय पदार्थापासून 4 कॅलरीज मिळतात आणि 1 ग्रॅम प्रोटीनपासून 4 कॅलरी मिळतात. म्हणजे आपण पिकलेली फळं खाल्ली, एक मोठी केळं वगैरे घेतलं किंवा 100 ग्रॅम आपण आंबा घेतला तर त्याने जेवढी बाकीची साखर वाढणार तेवढीच वाढते. फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये बाकीचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात, ती साखरेमध्ये नसतात, ती शरीरात त्रासदायक असतात. म्हणून आपण फळांचा आवर्जून वापर करा. ज्यांना शक्य होईल किमान 5 प्रकारची फळं, किमान 2 प्रकारच्या पालेभाज्या आणि एक घट्ट एक पातळ असं जर घेतलं तर शरीराला फायदा होतो. आणि मगाशी जाता जेव्हा सांगितलं की तांदूळ हे जे कार्बोहायड्रेट आहे तर त्याच्याबरोबर आपण वरणाचा समावेश जास्त करायचा. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर मूग, मसूर, तूर हे जे वरण सांगितलेलं आहे डाळी, त्याचं जर वरण घेतलं तर त्याने निश्चित आपल्याला प्रोटीन प्रमाणात जाईल आणि कार्बोहायड्रेटमुळे होणारा त्रास कमी होईल. मुगाचं वरण सर्वात चांगलं सांगितलेलं आहे. तुरीचं वरण पित्तकारक आहे, त्यामुळे ज्यांना आम्लपित्त, पोटाचे आजार आहेत त्यांनी तुरीचं वरण कमी प्रमाणात घ्यावं किंवा घेऊ नये. त्यानंतर मसुराचं वरण जे आहे, ज्यांना रक्तदाबाचा, हायपरटेन्शनचा त्रास आहे त्यांनी आहारामध्ये आवर्जून त्या ठिकाणी मी या ठिकाणी जबाबदारीने बोलतो की मूग आणि तूर किंवा मूग आणि मसूर असं कॉम्बिनेशन आपण जर घेतलं तर त्याचा फायदा होईल. पण जनरल असं म्हटलं जातं की करतात काही ठिकाणी सांगितलं, पेशंट ऐकतात. मूग, मसूर, तूर तिन्ही एकत्र करायचे, म्हणजे 3 भाग डाळ गेली आणि 1 भाग तांदूळ गेला की तांदूळ म्हणजे भात खाऊ का नको मधुमेहाचे पेशंट विचारतात. आम्ही सांगतो भात खा, हासडीचं खा, पण त्याच्यावर 3 भाग डाळ घे. पण कॅलरीमध्ये बसणं हे अत्यंत महत्त्वाचं की कुठल्याही प्रकारे आपल्या शरीरात ज्या लागणारे कॅलरीज आहेत त्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. पण जास्त प्रमाणात झालं तर साखर वाढते आणि आपल्याला जी अन्नाची तयार झालेली साखर ती पचवली जात नाही. त्यामुळे मधुमेहासारख्या आजाराला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे कॅलरीज ओरिएंटेड राहणं गरजेचं आहे. त्या 2000 कॅलरीच्या पुढे आपण जाता कामा नये. पण ज्याला वजन कमी करायचं आहे, ओबेसिटीचे पेशंट आहे, ओबेसिटी रिलेटेड डिसीज जे आहे ज्याला मेटाबॉलिक सिंड्रोम रिलेटेड डिसीज म्हणतात ते होऊ नये म्हणून आपल्याला जर वाटत असेल तर तुम्ही 1500 ते 1600 कॅलरीज सकाळपासून झोपेपर्यंत 24 तासामध्ये यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. हे जर पथ्य सांभाळलं तर आपल्याला ओव्हरवेट, ओबेसिटी, मेटाबॉलिक सिंड्रोम रिलेटेड डिसीज आटोक्यात आणता येतात. फळे आणि पालेभाज्या याची सविस्तर माहिती किंवा फायदे तोटे आपण जाणून घेतल्यानंतर दुग्धवर्ग आणि मधुरवर्ग याबद्दल बऱ्याचशा पेशंटमध्ये निश्चित अशी माहिती नसते, त्याबद्दल काय सांगता येईल? दुग्ध म्हणजे आता दूध हे वेगवेगळ्या प्रकारचं प्राण्यांपासून असतं.
लक्षात घ्या की आपल्याला जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात रक्तात जे कोलेस्टेरॉल वाढतं ते मांसजन्य पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थामुळे वाढलेलं असतं. मग आता एखाद्याचं कोलेस्ट्रॉल वाढलं किंवा त्यांनी दुधाचे पदार्थ खायचे का नाही, तर त्यांनी 4 ते 5 वेळा साय काढलेल्या दुधाचे पदार्थ करून खायचे. मग त्यामध्ये म्हणजे आपल्याला दही, ताक, चीज, पनीर हे आपल्याला घेऊ शकतो. पनीरामध्ये नॅचरल कॅल्शियम आहे. दुधामध्ये आपल्याला आवश्यक असणारे सगळे घटक आहेत. दुधापासून तयार होणारं दही हे प्रोबायोटिक म्हटलं जातं. आपल्या आतड्यासाठी खूप चांगलं आहे. आता करोना होऊन गेला आहे. कोविडनंतर जे पोटाचे आजार आहेत पेशंटला पुढचे 2-3 महिने, आता पेशंट घरी आलेले कोविडमधून सगळे हॉस्पिटल सोडलेले, पण त्याची गॅस्ट्रिक अपसेटच झालेले आहे. काही वेळा नॉसिया, काही वेळेस व्हॉमिटिंग, तोंडाला पाणी सुटतं, शौचाला कधी घट्ट कधी पातळ होते. अशा वेळेला त्याचा जो इंटेस्टाइनल फ्लोरा आहे तो डिस्टर्ब झालेला आहे. तो मेंटेन करण्यासाठी प्रोबायोटिक देणं गरजेचं असतं. ते आपल्याला दही ताकातून देता येतं. आमसूल, धने, जिरे हे दही ताकात टाकून घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. नंतर आपण दुधाच्या बाबतीत बघलं, दुग्धवर्ग, तर सर्वात महत्त्वाचं 6 महिन्यापर्यंत बाळाला आईचं दूध महत्त्वाचं आहे. दुसरं काही द्यायचं नाही. 6 महिन्यानंतर ज्यावेळेला बाळाला वरचं दूध दिलं जातं, आईचं दूध तर चालूच ठेवायचं, पण वरचं गाईचं आहे, शेळीचं आहे, म्हशीचं आहे, शक्यतो म्हशीचं दूध देऊ नये. आणि नाईलाजाने द्यायचं असेल त्याच्यात पाणी भरपूर टाका. आणि पोटाचा त्रास होतो बडीशोप, बावडिंग थोडंसं कमी प्रमाणात म्हणजे बडीशोप वगैरे असं उकळून तो देऊ शकतो. तर ज्या वेळेला आईचं दूध जर कमी पडत असेल तर बाळाला शेळीचं दूध सगळं चांगलं मॉलमध्ये गोट मिल्क म्हणून मिळतं, ते गोट मिल्क तुम्ही बाळाला देऊ शकता. आणि 6 महिन्यानंतर. आणि दुसरं जे आहे उलटीचं दूध आहे, बाकीचे वेगळ्या प्रकारचे आहेत. मेंढपाळ जे आहेत त्यांच्याकडे आपले बांधव आहेत, त्यांच्याकडे धनगर बांधव, त्यांच्याकडे मेंढीचं दूध मिळतं. त्याचं एक वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की मेंढीचं दूध जर आपण घेतलं गेलं तर राजयक्ष्मा म्हणजे ट्युबरक्युलोसिस होत नाही किंवा झाला तर लवकर बरा होतो किंवा आटोक्यात येतो. त्याच्यातून एक लक्षात घ्यायचं की मेंढी काय, शेळी काय हे वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्या पाल्या खात असतात, शेतात फिरत असतात, झाडपाले खात असतात. त्याच्यामुळे त्यांना शहरात जे दूध तयार होतं ते सर्व वनस्पतीच्या पासून होणारं, तर असं रोगप्रतिकारक असल्यामुळे जे वेगवेगळे आजार आहेत ते होत नाहीत किंवा झाले तर लवकर आटोक्यात जातात. त्यामुळं हे जे पाळीव प्राण्यांपेक्षा शेतात फिरणारे आहेत, गाई असेल रानात फिरून आणतात त्यांना मेंढपाळ वगैरे, ते दूध घेतलं तर नक्कीच चांगलं आहे. आणि या बाबतीत दुधाच्या बाबतीत आपण हे अतिशय राहायचं की दूध घेऊच नाही असं काही नाही. पण दुधाच्या मध्ये काही लोकांना दुधाची ॲलर्जी असेल, लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतात, त्यांनी मात्र दूध ते टाळून त्याच्याऐवजी टोफू हे आपण सोयाबीनचं दूध आपण या ठिकाणी घेऊ शकतो. पेय प्रकारामध्ये 2 वर्ग आहेत, शीतपेय, उष्णपेय. ती केव्हा घ्यावीत, कशी घ्यावीत, याबद्दल काय सांगताय? शीतपेय, आता पेयाच्या बाबतीत बघितलं की आपण बघितलं की प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, मिनरल, वॉटर, फायबर हे पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही. पाणी हे अत्यावश्यक आहे. साधारणतः 20 किलो वजनाला 1 ते 1.5 किलो पाणी पिणं 24 तासात अपेक्षित असतं. उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतो त्यामुळे तहान खूप लागते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढतं. हिवाळ्याच्या दिवसात जे घामाचं प्रमाण कमी, त्यामुळे लघवीचं प्रमाण कमी आणि त्यामुळे पाणी कमी पिलं जातं. तर साधारणतः ज्यांना नियमित जर आपलं शरीराचं मेंटेनन्स करायचं असेल तर 20 किलो वजनाला 1 ते 1.5 लिटर पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. शक्यतो पाणी उकळून गार करून प्यावं. जर नसेल जमत तर मग आता जे मिनरल्स वॉटर आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकतात. आता जेव्हा अतिसार किंवा लूज मोशन आपण जेव्हा म्हणतो किंवा गॅस्ट्रोएंटरायटिस असं होतं की उलट्या जुलाबाने मनुष्य बेजार होऊन जातो, अशा वेळेला उकळून गार केलेल्या पाण्यात लिंबू, साखर, सोडा आणि मीठ टाकून घेतलं किंवा इलेक्ट्रॉल पावडर ते आपण घेतली तर सहसा सलाईन द्यायची गरज लागत नाही. दुसरं जे पेय आहेत, जे फ्रूट ज्युसेस आहेत, तर शक्यतो आपण बघा की बाहेर जे मिळतात त्याच्यामध्ये दूध आणि फळं एकत्र करून दिली जातात. कृपया दूध आणि फळं ते घेऊ नका. आयुर्वेदामध्ये अभिषेक जे सांगितलेलं आहे आणि जे न घेण्याचं सुचवलं आहे, तर आपण जे आपल्या पूर्वजांनी सांगितलं त्याचा आपण फॉलो करूया. ज्युसेसच्या बाबतीत बघितलं तर जे दुसरे जे ज्यूस आहेत ते जे बघितले आपण त्या ठिकाणी ऊसाचा रस आपण जे घेतला जातो किंवा पायनॅपल रस वगैरे आहेत, तर ऊसाचा रस घेताना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जो बर्फ वापरला जातो तो बर्फ जर खराब असेल तर कावीळ होण्याची बऱ्याच वेळा सापडतात. त्यामुळे स्वच्छपासून म्हणजे स्वच्छ ऊस, पाणी स्वच्छ असेल, बर्फ चांगला असेल खात्रीचा, तर तुम्ही ऊसाचा रस घेऊ शकता. आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं जे आहेत त्याचा रस काढलेला फ्रूट ज्युसेस जे आहेत तो तुम्ही घेऊ शकता. पण कृपया तो त्याच्यात जे फायबर्स आहेत
ते घ्या. मग त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची साखर टाकायची नसते आणि त्या नैसर्गिकरित्या काढलेला जर रस घेतला तो चांगला आहे. आपण आता मॉलमधून वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस आणतो, त्याच्यामध्ये बघा त्याचं काय लिहिलं असतं, फक्त त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो, साखर भरपूर प्रमाणात असते आणि फ्रूट ज्युसेस नसतात. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकार फक्त त्याला स्मेल येत असतो, हे लक्षात घेणे. वास त्याचं टाकलेलं आहे की आपल्याला या ठिकाणी तेवढं समजलं गरजेचं आहे. नंतर जे कोल्ड्रिंक्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघतो की कुठल्या प्रकारचे कोल्ड्रिंक्स हे शरीराला चांगले नसतात आणि लहान मुलांनी शक्यतो घेऊ नये. त्याच्यामध्ये साखर आणि फक्त साखर ही शरीरात जात असते. उष्ण पेयाच्या बाबतीत बघितलं तर चहा आपण घेतो, आपल्याला सवय लागलेली आहे, तर कोरा चहा, कोरी कॉफी आपण घेणं गरजेचं आहे. दूध त्याच्यात टाकायचं नाही, साखर टाकायची नाही. काही जण गवती चहा घेतात, आल्याचा चहा घेतात, कांद्याचा, लसणाचा सुद्धा चहा घ्यायचा, असे प्रकार काही ठिकाणी पाहण्यात आलेले आहे. कुणी कोणता चहा घ्यावा, पण शक्यतो ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी चांगलं आहे, ग्रीन टी पण चांगलं आहे. ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी ग्रीन टी घ्यावं, ब्लॅक टी घ्यावं, ब्लॅक कॉफी घ्यावी, पण त्या ठिकाणी साखर आणि दूध हे मुळीच वापरू नये. पेय घेताना कोणती दक्षता आपण घेतली पाहिजे याबद्दल डॉक्टरांनी अतिशय छान माहिती दिली. तरी आता आपण थांबूया, कारण या पहिल्या भागातील प्रश्न आपण बघितले आहेत. धन्यवाद. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण राहिलेला भाग तर बघणार आहोत, पण त्यानंतरच्या याच्यामध्ये आपण प्रत्येक स्पेसिफिक आपण बघणार आहोत की कडधान्याचं काय महत्त्व आहे, विटॅमिन्सचं काय महत्त्व आहे, किंवा हे जे स्पायसी फूड्स आहेत, फळं पालेभाज्या, याच्यावर एक एक आपल्याला 20-20 मिनटं बोलता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. आपणास हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आपल्या मनातल्या शंका भरपूर असणार, त्या प्रश्न शंकांचं मी माझ्या प्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. खाली कमेंट बॉक्स आहे, त्यामध्ये आपण हे सांगू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं याला आपण सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ आवर्जून पाठवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो आहार, आरोग्य आणि आजार हा विषय तुम्ही पोचवायला मदत करा. आणि स्वामी विवेकानंद जे स्वप्न आहे की स्वस्थ भारत, समृद्ध भारत, बलशाली भारत, हे आपल्याला साकार करण्यासाठी तुम्ही मला मदत करा. 138 कोटी लोकांचा आपला जो भारत आहे त्याचं आरोग्य चांगलं राहिलं तर भारत पुन्हा वैभवापर्यंत जाईल, असे मला विश्वास वाटतो. धन्यवाद.